नमस्कार. आज आपण बोलूया भारतातल्या एका खूपच खास आणि यशस्वी शैक्षणिक प्रयोगाबद्दल. हा एक असा प्रयोग आहे ज्याने खेड्यापाड्यातल्या हजारो हुशार मुलामुलींचं आयुष्यच बदलून टाकलंय. ही गोष्ट आहे नवोदय विद्यालयांची. हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे नाही का? आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात खेड्यांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. पण अनेकदा गरिबीमुळं किंवा योग्य संधी न मिळाल्यामुळे ते टॅलेंट तसंच वाया जातं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक जबरदस्त प्रयत्न म्हणजे नवोदय विद्यालय. आणि याचं नावच बघा ना, नवोदय. म्हणजे एक नवीन उदय, एक नवी पहाट. ग्रामीण भागातल्या हुशार मुलांसाठी ज्ञान आणि संधीची एक नवी सकाळ. ही फक्त एक शाळा नाहीये, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचीही सुरुवात आहे. पण मग ही कल्पना आली कुठून? कशी सुरू झाली ही चळवळ? चला जरा मागे जाऊन बघूया की या प्रवासाची सुरुवात नेमकी झाली तरी कशी. हे आहे त्या कल्पनेमागचं मूळ कारण. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे अगदी स्पष्टपणे मांडलं गेलं की गुणवत्ता ही कुणाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसते. प्रत्येक हुशार मुलाला, तो कुठूनही आलेला असो, सर्वोत्तम शिक्षण मिळायलाच हवं. आणि विचार करा, या कल्पनेचा प्रवास किती वेगाने झाला. फक्त 2 शाळांपासून सुरू झालेला हा प्रयोग इतका यशस्वी झाला की आज संपूर्ण देशात याचं जाळं पसरलंय. एका छोट्याशा बीजाचं आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालं आहे. आता प्रश्न पडतो की नवोदय शाळांमध्ये असं काय वेगळं आहे? म्हणजे इतर शाळांपेक्षा त्या वेगळ्या कशा ठरतात? चला तेच आता समजून घेऊया. तर हे आहेत या शाळांचे आधारस्तंभ. पहिला म्हणजे या शाळा पूर्णपणे निवासी आहेत. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक सगळे एकाच कॅम्पसमध्ये राहतात, एक कुटुंब म्हणून वाढतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण, राहणं, जेवण, गणवेश सगळं काही पूर्णपणे मोफत. त्यामुळे पैशांची चिंताच नाही. पण मग ह्या शाळेत प्रवेश मिळतो कसा? ही प्रक्रिया तितकी सोपी नाहीये. त्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी म्हणजेच JNVST नावाची एक खूप कठीण परीक्षा द्यावी लागते. आणि ही परीक्षा फक्त पाठांतर तपासत नाही, तर मुलांची विचार करण्याची क्षमता, गणित आणि तर्क लावण्याचं कौशल्य तपासते. आता जो आकडा दिसतोय ना, तो नीट बघा. 75%. हा आकडाच या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ काय होतो, तर प्रत्येक जिल्ह्यातल्या एकूण जागांपैकी कमीत कमी 75% जागा या खास ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, जेणेकरून या शाळांचा खरा फायदा त्यांच्यापर्यंतच पोहोचावा ज्यांच्यासाठी त्या बनवल्या आहेत. म्हणजे हे फक्त एक आरक्षण नाहीये, तर हे सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं आणि विचारपूर्वक उचललेलं पाऊल आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातली शिक्षणाची दरी कमी करायला खूप मोठी मदत होते. ठीक आहे, कल्पना चांगली आहे, शाळा वेगळ्या आहेत, पण याचा खरा परिणाम काय झाला? ग्रामीण भारतावर आणि आपल्या समाजावर याचा काय प्रभाव पडला? चला आता ते बघूया. आता ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. स्थलांतर योजना. नवोदयची ही खास ओळख आहे. या योजनेत एका राज्यातल्या काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात 1 वर्षासाठी शिकायला पाठवलं जातं. जरा विचार करा, महाराष्ट्रातला एखादा विद्यार्थी थेट राजस्थानमध्ये जाऊन 1 वर्ष शिकतोय, तिथल्या लोकांमध्ये राहतोय. यातून भाषा, संस्कृती यांची जी देवाणघेवाण होते ती खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता वाढवते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम तो तर डोळ्यासमोर दिसतोय. नवोदयमधून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज कुठे नाहीयेत. IIT असो, मेडिकलची नीट परीक्षा असो किंवा मग थेट IAS, IPS बनवणारी UPSCची परीक्षा, प्रत्येक क्षेत्रात नवोदयचे विद्यार्थी चमकत आहेत. हाच या मॉडेलच्या यशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि हे फक्त आपणच नाही म्हणत. युनेस्को आणि आपल्या नीती आयोगासारख्या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुद्धा नवोदयच्या या मॉडेलचं तोंड भरून कौतुक केलंय. दर्जेदार शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं त्यांनी म्हटलंय. पण मग सगळंच आलबेल आहे का? तर नाही. प्रत्येक यशस्वी योजनेप्रमाणेच नवोदय समोरही काही आव्हानं आहेतच. आणि भविष्यात काय करायचं आहे याची एक दिशाही ठरलेली आहे. एकीकडे काही आव्हानं आहेत, जसं की काही विषयांसाठी शिक्षकांची कमतरता आहे, काही ठिकाणच्या इमारती जुन्या झाल्यात, पण दुसरीकडे त्यावर उत्तरही शोधली जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांना अधिक चांगलं प्रशिक्षण देणं,
प्रत्येक जिल्ह्यात शाळांचा विस्तार करणं आणि डिजिटल शिक्षणावर भर देणं यांसारख्या गोष्टींवर आता काम सुरू आहे. आणि शेवटी मला वाटतं हे एक वाक्य या संपूर्ण कल्पनेचं सार अगदी अचूकपणे मांडतं. नवोदय विद्यालय ही केवळ एक शाळा नाही, तर ती ग्रामीण भारतासाठी एक आशेचा किरण आहे. एक अशी जागा जिथे प्रतिभेला संधी मिळते, स्वप्नांना पंख फुटतात आणि आपल्या देशाचं भविष्य घडतं. यावर नक्की विचार करा.